खेळ चाले या गूढ चांदण्याचा, रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्याचा, हा खेळ सावल्याचा. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्याचा, हा खेळ सावल्याचा. हा चंद्र ना स्वयंभू रवि तेज वाहतो, हा ग्रहणात सावल्याचा अभिशाप भोगतो. हा चंद्र ना स्वयंभू रवि तेज वाहतो, हा ग्रहणात सावल्याचा अभिशाप भोगतो. हा प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्याचा, हा खेळ सावल्याचा, हा खेळ सावल्याचा. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्याचा, हा खेळ सावल्याचा. आभास सावली हा असतो खरा प्रकाश, आभास सावली हा असतो खरा प्रकाश. जे सत्य भासती ते असती नितांत भास, फसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. या साजिऱ्या क्षणाला का आसवे दिठीत, मिटतील सर्व शंका, मिटतील सर्व शंका. उबदार या मिठीत गवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई, रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. सुबह को जब हम नींद से जागे तुम्हीं से चाह हुई, रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई.
चाहे कहो इसे मेरी मोहब्बत, चाहे हंसी में उड़ा दो। ये क्या हुआ मुझको खबर नहीं, हो सके तुम ही बता दो। चाहे कहो इसे मेरी मोहब्बत, चाहे हंसी में उड़ा दो। ये क्या हुआ मुझको खबर नहीं, हो सके तुम ही बता दो। तुमने कदम तो रखा जमीन पर, सीने में क्यों झनकार हुई। रात गली एक ख्वाब में आई, और गले का हार हुई। आँखों में काजल और लटों में काली घटा का बसेरा। सावली सूरत मोहनी मूरत, सावन रुत का सवेरा। आँखों में काजल और लटों में काली घटा का बसेरा। सावली सूरत मोहनी मूरत, सावन रुत का बसेरा। जब से ये मुखड़ा दिल में खिला है, दुनिया मेरी गुलजार हुई। रात कली एक ख्वाब में आई, और गले का हार हुई। यूं तो हसीनों के महाजबीनों के होते हैं रोज नजारे, पर उन्हें देख के देखा है जब तुम्हें, तुम लगे और भी प्यारे। यूं तो हसीनों के महाजबीनों के होते हैं रोज नजारे, पर उन्हें देख के देखा है जब तुम्हें, तुम लगे और भी प्यारे। बाहों में ले लो ऐसी तमन्ना, एक नहीं कई बार हुई। रात कली एक ख्वाब में आई, और गले का हार हुई। सुबह को जब हम नींद से जागे, आँखों से प्यार हुई। रात कली एक ख्वाब में आई, और गले का हार हुई। संसारातले अपडाऊन्स, प्रॅक्टिसमधले अपडाऊन्स, जबाबदाऱ्या, माझं एकत्र कुटुंबातले खूप मोठं फॅमिली, 5 नंदा, त्यांची लग्न, 2-2 डिलिव्हऱ्या, म्हणजे ह्या सगळ्यामध्ये स्वतःकडे आतमध्ये बघायला वेळ मिळाला नाही. पण जेव्हा असं नेहमी म्हणलं जातं की आपण जेव्हा संकटात असतो ना, तेव्हाच आपल्याला देवाची आठवण येते खरं तर. मग तिथे कुठेतरी म्हणजे माझं आजोळ अक्कलकोट असल्यामुळे मग ते लहानपणाचे थोडेसे संस्कार असतील, पण मग दत्त संप्रदायाकडे वळावं असं वाटलं, आणि मग तशी उपासना सुरू झाली.
आणि मग हळूहळू पारायण पूजन ह्याच्यामध्ये मग तिकडे वळाले, त्या भक्ती मार्गाकडे. आणि माझी रासच कन्या आहे की ती एक दोन्ही टाईपची आहे, की कलावंताची रास आहे आणि आध्यात्मिक वळणार, 40 नंतर वळणार असं सांगितलंच होतं. तर मग त्या अशा सगळ्या गोष्टींमुळं दत्त संप्रदायी उपासना सुरू झाली सुरुवातीला. आणि दत्त संप्रदायी लोकांचं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी म्हणू की गिरनार. आणि मग त्याबद्दलच्या आपण जेव्हा ठरवतो की मला गिरनार करायचं आहे, मग त्यावेळेला आपोआप तुमच्याकडे ती पुस्तकं त्याचे क्लिप्स आपण वाचायला लागतो. आणि मग ठरवलं की जाऊया गिरनारला, की जमेल का नाही. इतकं पहिल्यांदा गिरनारला गेले त्यावेळेला मुलं पण होती बरोबर. आणि खूप एक परीक्षेला जाताना कशी एक भीती असते, तसं की 10,000 पायऱ्या आहेत, आपल्याला होईल का. म्हणजे अगदी पोटात गोळा होता आदल्या दिवशी संध्याकाळी, पर्वत दिसतो तिथं गेल्यानंतर तो लाईटिंग वगैरे केलेलं. पण मग दत्तगुरूंचं नाव घेऊन पहिल्या पायरीला नमस्कार करून गेलो, चढलो. शेवटच्या 1000 पायऱ्या जेव्हा आल्या त्यावेळेला मात्र आपोआप डोळ्यातनं पाणी आलं की आलो आपण एकदाच. म्हणजे दत्तगुरूंनी बोलवलं तसं त्यांनी पूर्ण करून घेतलं आपल्याकडनं. असं मग करून एक 5 एक वेळा झालं गिरनार. म्हणजे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ऋतूत गेलो, मुद्दाम पावसाळ्यात की पावसात गिरनार कसा वाटतो हे बघायला गेलो. अर्थात पर्वतावरचा पाऊस पण अनुभवायचा होता. मग असं ते गिरनार, मग परिक्रमा झाली गिरनारची. मग त्याच्या आधी प्रॅक्टिस म्हणून त्र्यंबकेश्वराची कुठल्या ब्रह्मगिरी पर्वताची मोठी फेरी आहे, ती पण 40 किलोमीटरची आहे, ती केली गिरनार परिक्रमेच्या साठी म्हणून, की आपल्याला जमतंय का 40 किलोमीटर चालायला एका दिवसात. त्याच्यानंतर मग गिरनारची झाली. तो पण अनुभव खूप छान आहे, की त्यावेळेला असं आहे की सगळ्या देवदेवता गिरनार पर्वतावर उपस्थित असतात. आणि त्यावेळेला इतर वेळेला सुद्धा त्या गावामध्ये माकडं किंवा ह्याचा खूप उपद्रव असतो. पण दत्तगुरूंची आदेश असतो की कुठल्याही जंगली प्राण्यांनी शहरात किंवा वाटेवर यायचं नाही, कारण त्या वेळेला सगळ्या जी परिक्रमावासी असतात त्या गिरनार करणारे त्यांना कुठलाही त्रास द्यायचा नाही असा दत्तगुरूंचा आदेश असतो. त्यामुळे त्याच शक्यतो सगळ्या वन्यप्राणी आतमध्ये डीप जंगलामध्ये ते जातात आपोआप, आणि कधी कुणाला काही त्रास झालेला आतापर्यंत ऐकिवात नाही आहे. तर ती परिक्रमा पण झाली की सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ते 40 किलोमीटर चालू झालं. आणि ती एका दिवसात होते. आणि त्याच दिवशी आराम करून रात्री आम्ही पायऱ्या चढायला लागलो, पूर्ण रात्रभर पायऱ्या चढून गेलो. मग तो एक पहिल्यांदा वाटतं आता परत येणार नाही. खूप पाय दुखतातच, कारण आपण एवढं पायांना कधी चालवत नाही. पण असं म्हणतच 5 वेळा झाली. म्हणजे असं ते मग ते ओढ लागली. मग त्यानंतर नर्मदा परिक्रमा, खरं तर ह्याचं श्रेय कुंटेंच्या नर्मदेहर या पुस्तकाला, त्याच्यात बरेच वाचले. ते पुस्तक 4 ते 5 वेळा वाचलं. मग प्रत्येक वेळा हे असं आहे, हे त्यांच्या साधनेतले काही अनुभव त्यांनी सांगितले होते. साठी आपल्याला येतील का. मग त्याच्यासाठी आधी दीक्षा घेतली, शक्तिपातात अनुग्रह घेतला की हां आपण परिक्रमेला गेल्यानंतर अनुग्रहित असलो तरी साधनेतले अनुभव आपल्याला येऊ शकतील. म्हणून आधी अनुग्रह घेतला नारायण काका ढेकणे महाराजांचा, आणि मग परिक्रमेला गेलो. पहिल्या म्हणजे अगदी सुरुवातीची परिक्रमा मी आणि माझे मिस्टर डॉक्टर लक्ष्मीकांत जोशी दोघं मिळून निघालो होतो दसऱ्याला. पण कारण चुकीचा मुहूर्त असतो, दसऱ्याला कधीच निघू नये. पण ते झालं तसंच की मैयानी पाठवलं परत. एक 170 किलोमीटर बडवानीच्या अलीकडे आल्यानंतर तो पडला आणि मग चालणं शक्य नाही झालं. मग त्याला मी सोडलं घरी येऊन नरक चतुर्दशीच्या दिवशी. आणि मग वेळ होता, मग द्वादशीला उचलावी परिक्रमा असा एक प्रघात आहे. मग त्यावेळेला मग मी घरी येऊन परत ओंकारेश्वरापासून सुरू केली परिक्रमा. आणि त्यावेळेला मात्र बडवानीपर्यंत मग 200 किलोमीटर आहेत, 170-80 पर्यंत मी एकटीच होते त्या परिक्रमेत. म्हणजे कशी भेटत जातात लोक, की मला त्या शुलपाणीतून जावं की नाही ही भीती वाटत होती. भयंकर कठीण आहे ते, सगळं वाचलेलं पण होतं. आणि ते एक जोशी म्हणून चिंचवडचे भेटले की ते म्हणे तुम्ही काळजी करू नका, मी तुमचा हात धरून मी तुम्हाला तो शुलपाणी पार करून देईल. सगळ्यात कठीण भाग 3 दिवसाचा आहे, की खूप उतार म्हणजे जीवघेणे उतार आहेत ते, की खाली नजर टाकून
तुम्ही पडलात की गेलात, म्हणजे असा तो सगळा प्रकार आहे. धरायला काही नसतं, तो पर्वत सगळा ठिसूळ आहे ह्याचा. आणि फार कठीणच आहे ते. आणि मुळात पूर्वी ती लुटमार वगैरे व्हायची, पण आता ते सगळं बंद झालं आहे. खूप त्याचे किस्से पण तुम्ही ऐकले असतील. चितळे मैयांचे ऑडिओ ज्यांनी ऐकले त्यांना त्याचा अनुभव आहे की काय होता प्रकार, त्यांनी अनुभवलेलं होतं. पण आता असं होत नाही की जे टोळ्या लुटत होत्या तेच रोजगार देतात त्या मुलांना, त्यांची ग्रुप आहे. मग बॅग, पाठीवरची बॅग ते मुलं घेतात आणि तुम्हाला 3 दिवस ते पार करून देतात. मग पुढचा ओव्हरऑल सगळं शुलपाणी पार व्हायला 11 दिवस लागतात. मग तो एक 125 किलोमीटरचा भाग आहे सगळ्या डोंगरातनं. मग ती झाली पहिली झाली परिक्रमा, म्हणजे मैयांनी करून घेतली. जवळजवळ 134-32 दिवसांची झाली. मग परत आले, असं ठरवलं होतं की सलग करूया. पण मग पुढच्या वर्षी मात्र एक 80-90 किलोमीटर गेल्यानंतर आजारी पडले मी आणि घरी यायला लागलं. मग ट्रीटमेंट घेतली 4 महिने आणि परत दिवाळीनंतरच्या द्वादशीला पुढच्या वर्षात मग दुसऱ्या परिक्रमेला गेले. तेव्हा पण वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे अनुभव असतात. खूप या परीक्षा पण घेते, लाड पण करते. परीक्षा म्हणजे की मी असं आजारी पडलं ते पथोरा नावाच्या गावात, की जिथे मेडिकल दुकान नाही, डॉक्टर तर नाहीच, त्यामुळे PSC सुद्धा 10-15 किलोमीटर लांब. पण आमच्या ओळखीमधल्या ओळखी, म्हणजे त्याच्यामुळं त्या लोकांनी अशी फोनाफोनी करून त्या डॉक्टरला सांगितलं की परिक्रमावासी आहेत त्या आश्रमामध्ये, तर सेवा करायला जायचं आहे. मग तिथं सलाईन लावलं होतं आणि तो डॉक्टर त्याची प्रॅक्टिस सोडून बसून राहिला होता सलाईन संपेपर्यंत. म्हणजे अशी पण आहे, पण मैया कुठूनही तुम्हाला मदत करतेच, असं होत नाही. आणि इतका भक्तिभाव आहे त्या सगळ्या माणसांकडे की आपण गेलो की म्हणजे असा खूप अनुभव आला की या किंवा तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला तुम्हाला ते काय चहा, नाश्ता, जेवण जे असेल ते तुम्हाला देण्याचं, जसं असेल तसं. आणि आपण ते त्यांचा अपमान न करता ते घ्यायचं असतं. अगदी काही काही वेळेला ते 4-5 वेळेला थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला चहा प्यायला बोलवतात. मी आयुष्यातलं सगळा चहा त्या परिक्रमेत प्यायले असेल, कारण मी कधी चहा पित नाही अदरवाईज. असं होतं की खूप म्हणजे कठीण. म्हणजे कसं होतं की सालेचौका नावाचं एक गाव आहे, म्हणजे अगदी त्यावेळेला ऊन वाढलेलं असतं. तर त्याच्या आधीच्या आश्रमात माझे बूट म्हणजे एकच बूट कुत्र्याने नेला पळून, एकच राहिला होता. मग तो तिथंच ठेवून आले. त्यांना म्हणलं दुसरा सापडला तर दुसऱ्या परिक्रमावासीला द्या, त्याला उपयोग होईल त्याचा. मग स्लीपर होती, स्लीपर असतेच बरोबर, स्लीपर घालून चालत होतो. भयंकर ऊन, म्हणजे चटके बसतील असं ऊन. तर तेवढ्यात महाराष्ट्रातली एक गाडी आली आणि ते आपल्याला बरोबर ओळखतात. आपला शिक्का असतो महाराष्ट्राचा आपल्यावर, ते ओळखतात. तेवढे मैयाजी तुम्ही असे का चाललाय, स्लीपर घालून चाललाय, आणि पुढचं जरा मोठं शहर आलं की घ्यायचे बूट. आणि त्यावेळेला अगदी आम्ही ना मनात असं विचार करत होतो की आता बदाम जरा फार महाग पडत आहेत, आपण शेंगदाणे खाऊयात. ड्रायफ्रूट संपलेले होते आमचे, तर पाणीही संपलेलं जवळ. म्हणजे अशा कंडिशनमध्ये आम्ही चालत होतो 12च्या वगैरे उन्हामध्ये. तर ती गाडी थांबली. त्यांनी गाडीत जाऊन तो म्हणलं मैया इथेच थांबा तुम्ही. तर गेला तो आणि एक काजू, पिस्ते आणि बदामाची 1.5 किलोची पाकिटं त्यांनी गाडीतून मला आणून दिली की हे खा. मैया म्हणली शेंगदाणे नको खाऊ, ॲक्च्युली खरंच बदाम खा. आणि बाटल्या 2-2 लिटरच्या 2 बाटल्या आम्हाला आणून दिल्या त्यांनी. आणि तो म्हणलं तुम्ही कुठे उतरणार आहात? म्हणजे सालेचौकाचा आश्रम आहे. गंमत म्हणजे तिथे सकाळी जेवण नाही, फक्त रात्री तो महंत आला की तो तुम्हाला करून देणार काय ते खिचडी वगैरे. पोचलो आश्रमात, दुपारचे आम्ही काहीतरी खातच होतो, शेजारी जे मिळेल ते. ती गाडी परत आली आणि त्यांनी मला चॅम्पियन त्या कंपनीचे बूट, 3 सॉक्सचे पेअर, हे सगळं मला आणून दिलं तिथे. आणि की तुम्हाला काय फोन नंबर दिला, तुम्हाला कधी काय लागलं तरी फोन करा, आम्ही तुम्ही जिथे असाल तिथे आम्ही आणून देऊ. म्हणजे मैया कशी काळजी घेते तुमची, की ह्याचं अगदी उदाहरण आहे ते. की ओव्हरऑल सगळा कधीही असं वाटत नाही अरे आपण उगाच आलो, कम्फर्ट झोनमध्ये असतो घरी, 6ला चहा 9ला नाश्ता, ह्या सगळ्यातनं आपण खूप लांब जातो, फॅमिलीपासून लांब असतो. असे असंच होतं की आम्ही कुठे अंकलेश्वरला रामकुंड म्हणून आहे तिथे, त्या आश्रमाची व्यवस्था चांगली नाही म्हणून आम्ही असे पुढे चालत होतो.
1च्या सुमार असेल, म्हणजे आमचं असंच पाणी संपलं होतं, जेवायचं कुठे हे नक्की माहीत नाही. तर त्यावेळी तिथं ऊस तोडणीची कामं चालू होती. तिथं ते मुकादम टाईप अशी लोकं थांबलेली होती. आम्ही झाडाखाली बसून पाणी पितोय, आता कुठे जाऊया, अजून पुढचा आश्रम एक 10 किलोमीटर होता सजोत नावाचा. मग तिथे थांबलो. ते त्या लोकांनी बघितलं की भोजन हो गया का, ते खाना नाही म्हणायचं, भोजन म्हणायचं, कारण खाना मुस्लिम लोक म्हणतात, आपण भोजनच म्हणायचं तिथे. भोजन प्रसादी, नुसतं भोजन पण नाही. मग ते नाही, जाएंगे आगे आश्रम में खाएंगे. तर मग ते म्हणले नाही, इधर आओ. मग त्यांनी आम्हाला तिथे बसायला टाकलं, सतरंजी वगैरे. आणि त्यांनी त्यांच्यासाठी जो त्यांच्या घरनं डबा आला होता तो आम्हाला दिला जेवायला. अगदी कढी, खिचडी, भाजी पोळी वगैरे सगळं, पुन्हा गार पाण्याची बाटली पण वगैरे दिली. आणि तिथे आम्हाला जेवू घातलं. काही ओळख नाही, काही नाही, पण म्हणजे अशी तुमचं मैयाचं एक वैशिष्ट्य की तुम्हाला ती कधीही उपाशी ठेवणार नाही. आणि शक्यतो आसरा रात्रीचा मिळतो. पण एक असे होतात की 7-8 दिवस तरी त्या परिक्रमेतले तुम्हाला दिवसभर जेवायला मिळत नाही. मग तुम्ही रात्रीच थेट जेवता. अमरकंटकहून निघालो ना की 25 किलोमीटर शिवाय मध्ये आश्रम नाही. जंगल आहे पण आश्रम नाही आहे. मग करंजिया नावाच्या गावी तिथे आश्रम आहे. मग दिवसभर तुम्ही असंच होतं की काहीतरी जे मिळेल ते खा, चहा प्या. चहा मात्र सगळीकडे मिळतो. आणि एमपीचं वैशिष्ट्य की रस्ते फार सगळे सुंदर आहेत, जे रस्ते आहेत ते. बाकी दुकानं वगैरे मिळणार नाहीत, पण रस्ते आहेत छानपैकी. अजून एक असा अनुभव की आम्ही यावेळेला 52 गजा म्हणजे पर्वताला प्रदक्षिणा घालून गेलो. तर तो पण शूलपाणी इतकाच उंच आहेत रस्ते, ते घाट रस्ते. असंच 25-30 किलोमीटर शिवाय आश्रम नाही. आमचं एक पॉईंट असा आला की पाणी संपलं, खाण्याच्या गोष्टी काहीही बरोबर नाही राहिल्या आणि दमलो तर प्रचंड. तर तिथे आता काय करूया, पाण्याचं काय कळणार. तर समोरून एक दूधवाला आला. तो दुधाच्या पिशव्या तिकडच्या तो विकायला शेजारच्या घरी गावात वगैरे चालला होता सायकलवरती तो. मग तो म्हणला, मैयाची ये दूध रख लो आप. तर आम्ही काय करू, पण नाही, रख लो आप, कहीं आश्रम पे जाकर चाय बना के पिओ. त्यांनी 1/2 लिटरची पिशवी दिली आम्हाला. आणि खाली खोल नदी होती जराशी. आमच्या बरोबरचं म्हणाले की तिथे खाली उतरून आणू का पाणी. म्हणलं नको, ते एवढं स्वच्छ वाटत नाही आहे. तसेच पुढे गेलो. एक 15-20 पावलानंतर एक आश्रम छोटासा लागला. हनुमानाचं मंदिर होतं. तर तिथे थांबलो की तिथे हापसा होता. हापशाचं पाणी वगैरे प्यायलं. आणि आता त्या महंताला म्हणलं की ही पिशवी घे तू आणि एक चहा करायचा. तेवढ्यात पाठीमागून 8-10 परिक्रमावासी आले. तर म्हणलं सगळ्यांसाठी चहा कर, आपल्याला काय एकट्याला हवं असं नाही. आणि तेवढ्याच वरच्या बाजूनी एक शिक्षक नवरा बायको गाडीतून आले. ते घरी चालले ते. मग त्यांनी एक मोठी केळ्यांची फणी दिली आम्हाला की तुम्ही तुमच्यासाठी ठेवा आणि सगळ्यांना द्या. मग ते खाण्याची सोय झाली, हातपंपावर पाण्याची सोय झाली, चहा मिळाला. ते अशी त्या वेळेला अशी कुठून का होईना मदत मिळते. आपण चालायला लागतो, दमलेलो असतो अगदी बरोबर त्यावेळेला आपोआप. अजून एक होतं की मेघनाथ घाट म्हणून आहे की मेघनाथाची तपोभूमी, रावणाचा मुलगा ना मेघनाथ म्हणजे. तर असं समजलं जातं की उत्तर तटी सगळी देवांची तपोभूमी आहे शक्यतो, आणि दक्षिण तटावर राक्षसांची तपोभूमी मानली जाते. पण राक्षसांच्या तपोभूमीवर त्यांची शक्तीचा कसा प्रत्यय येतो की झरवाणी नावाचं गाव आहे. तर तिथे गिरी म्हणून एक दोघं नवरा बायको आश्रम चालवतात. इतका उंचावर येतो की तिथे म्हणजे तुमचं माथासर त्याच्या अलीकडे की आपलं खरंच डोकं फिरून जाईल इतका तो त्रासदायक आहे, चढ आणि उतार. तर तिथे 150-200 परिक्रमा अशी मुक्काम आला. तिथे पुढे गेलो तर ते त्याचा अनुभव सांगत होते की तिथे रस्त्याची कामं चालू होती. ते म्हणले की तुमचा आश्रम पण पडणार ह्याच्यामध्ये, की तुम्हाला शक्य नाही, म्हणजे आता रस्ते बांधायचे आम्हाला इथं, तो पाडावा लागेल. पण ते म्हणे की कशी ताकद असते की ते राक्षसांची तो तपोभूमी भाग आहे, सगळ्या शूलपाणीच्या अलीकडचा भाग येतो. तर म्हणे बाकी सगळे रस्ते झाले पण त्या आश्रमाचा एक दगड सुद्धा हलू शकला नाही, इतकं तो ताकदवान तो पर्वत आहे. नाही तर बाकी पाडापाडी सहज होऊ शकते रस्त्यांसाठी डोंगरांची वगैरे, पण तो आश्रमाला जरासुद्धा धक्का लागला नाही. कारण ती एकतर सेवा भाव होता, सेवा करतात. आणि एक परिक्रमावासींची सोय असते. त्या पूर्ण डोंगरामध्ये खूप कमी आश्रम आहेत की तुम्हाला तिथे सोय होऊ शकते.
रञ्जितं विशत्सु पापजातजातकारिवारि संयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे त्वदीयपादपं